या दृष्टीने कोण्याही राजानं प्रयत्न केलेला नाही। त्यासाठी मग बाबासाहेबांनी जे काही या देशामध्ये इंग्रज सरकार राजसत्तेमध्ये या देशातील लोकांना धर्माच्या जातीच्या आधारावरती हिस्सा काही भागीदारी देत होते, त्यावेळेस मात्र अस्पृश्य समाजाला कोणत्याही प्रकारे भागीदारीची गरज नाही अशा प्रकारचं वक्तव्य करणारे या देशातील ज्यांना महात्मा म्हणतात, मोहनदास करमचंद गांधी यांनी सांगितलं की अस्पृश्य समाज हा हिंदू आहे आणि आम्ही हिंदू एकच आहोत, त्यामुळे आम्हाला यांना वेगळे कोणतेही अधिकार देण्याची गरज नाही आणि त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारे भागीदारी मिळत नव्हती। म्हणून बाबासाहेबांवर फार मोठी एक विचार, बाबासाहेबांच्या पुढे फार मोठं संकट होतं की काय करावं। मग बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह करून आम्हाला पाणी पिण्यापासून देखील हा समाज वंचित ठेवतो, पाणी पिण्याचा देखील आम्हाला अधिकार नाही। काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला आणि त्याच्यातून हे दाखवून दिलं की आम्हाला जर हे लोक हिंदू मानतात तर मग हिंदूंच्या देवळात जाण्यापासून आम्हाला मज्जाव का। त्याचबरोबर त्यांनी जो काही हिंदू संस्कृतीचा कायदा मनुस्मृती आहे, हा महाडच्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं जातं आणि अशा प्रकारे आमच्यावर जे काही जुलूम अन्याय अत्याचार केल्या जातात, हे जगाच्या वेशीवर बाबासाहेबांनी हे मोठमोठे सत्याग्रह, मोठमोठे जो काही कार्यक्रम आहेत हे करून दाखवून दिलं। तेव्हा कळालं इंग्रज सरकारला की निश्चितच या हिंदू समाजातील हा एक वेगळा गट आहे आणि या जो काही महार ही काय अस्पृश्य जात आहे, या अस्पृश्य जातीला निश्चितच वेगळं प्रतिनिधित्व दिल्याशिवाय यांचा विकास होणं शक्य नाही। म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात ना, देवळात जाऊन तुमचा काही देव कोणताही उद्धार करणार नाही, तर तुमचं उद्धार तुम्हालाच करावा लागणार आहे। आणि त्यासाठी मग बाबासाहेब अशा प्रकारचं पूर्ण भारत देशामध्ये वातावरण निर्मिती करतात आणि वातावरण निर्मिती करून मग गोलमेज परिषदेमध्ये ह्या ज्या काही व्यथा आहेत, ह्या ज्या काही समाज व्यवस्थेनं आम्हाला जे काही नाकारलेलं आहे, आम्हाला ज्या पद्धतीनं आमच्या पिढ्या आहेत, आम्हाला अमानुष छळल्या जातं, जगाच्या पाठीवर कुठेही एवढा छळ नसेल एवढा या जातीयतेचा छळ या हिंदू धर्मामध्ये आम्हाला दिला जातो आणि हिंदू आम्हाला कधी माणूस मानायला तयार नाही। म्हणून आम्हाला निश्चितच आमचा विकास करण्यासाठी आम्हाला अधिकार हवे आहेत, आम्हाला सत्तेमध्ये भागीदारी हवी पाहिजे, लोकसंख्येच्या प्रमाणात, जनसंख्येच्या प्रमाणात आम्हाला भागीदारी मिळाली पाहिजे, यासाठी बाबासाहेब ठासून सांगायचे। इंग्लंडमध्ये गांधी असताना गांधीजींनी तर फार मोठ्या प्रमाणात हे जे काही बाबासाहेबांचं कार्य आहे, या कार्याला कोणत्याही प्रकारे यश येऊ नये यासाठी फार मोठ्या प्रमाणात विरोध केला। गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा उपसमिती गठीत झाली आणि इंग्रजांचं म्हणणं होतं की बा तुमच्या देशातील जाती धर्म जे काय आहे तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक कायदा बनवा, एखादा प्रस्ताव तयार करा आणि त्या प्रस्ताव तुम्ही सर्वानुमते जर दिला तर निश्चितच त्याला आम्ही मान्यता देऊ, अशा प्रकारचं इंग्रज सरकारचं म्हणणं होतं। परंतु या गांधीला मात्र कोणत्याही परिस्थितीत अस्पृश्य समाजाला कोणताही अधिकार द्यायचा नव्हता। त्यासाठी त्यांनी इतक्या थराला गेले की त्यांनी मुस्लिम लोकांना सांगितलं, जे काही मुस्लिम त्यांचे मित्र होते, ओळखीचे होते किंवा नेते जे काही गेले होते गोलमेज परिषदेमध्ये, त्यांना सांगितलं की तुमच्या 14च्या 14 मागण्या आम्ही मान्य करू, काँग्रेस हे संपूर्ण तुमच्या 14 मागण्या मान्य करील, मात्र तुम्हाला या अस्पृश्यांना जे काही आंबेडकर अधिकार मागत आहे त्या अधिकाराच्या विरोधात तुम्हाला मतदान करावं लागेल, माझ्या बाजूने यावं लागेल, अशा प्रकारची गलिच्छ, निर्दयी आणि माणसाला काळीमा फासणारी ही अशी सूडबुद्धी या गांधींनी बाळगली, ज्याला या देशामध्ये महात्मा म्हटलं जातं। दुसरा एक लोकमान्य होता, ज्याला लोकमान्य म्हणतात, जसं की आपण बघितलं की शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षण लागू केलं आणि शिक्षणाची दारे या समाजासाठी उघडी केली, तेव्हा तो अथानी या ठिकाणी आपल्या
सभा घेऊन तिथे देखील सांगतो की कुटभटांना काय सत्य जाऊन काय नांगर चालवायचंय का, तेला तांबुळ्यांना जाऊन काय तेल विकायचंय का. आणि त्या प्रसंगी सांगतो की एखादा जर अस्पृश्य समाजाचा मुलगा मला विचारत असेल की मी 10वी पर्यंत शिकू इच्छितो, तर मी त्याला सांगतो की तू 10वी पर्यंत शिकून काय करणार, 4थी पर्यंत शिकला ठीक आहे, जाय आणि त्या चामड्याचा व्यवसाय कर किंवा त्या नाली साफ करण्याचं काम कर. म्हणजे अशा प्रकारची मनोवृत्ती असलेल्या माणसाला या देशामध्ये महात्मा आणि लोकमान्य म्हटलं जातं. म्हणजे काय आहे. मग अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी जेव्हा हे कोणत्याही प्रकारे गठबंधन होत नव्हतं त्यावेळेस गोलमेज परिषद संपली. मात्र जेव्हा मग बाबासाहेबांनी एक निवेदन दिलं आणि निवेदनाच्या आधारावरती मग काय झालं तर इंग्रज सरकारनं एक जातीय निवाडा डिक्लेअर केला 17 ऑगस्ट 1932 आणि तो जातीय निवाडा म्हणजे काय, कम्युनल अवॉर्ड. मग त्याच्यात काय होतं तर त्या जातीय निवाडा डिक्लेअर होण्याच्या अगोदरच वृत्तपत्रामध्ये या अस्पृश्य समाजाच्या हिताचे काहीतरी निर्णय होणार आहेत, यांना राजसत्तेमध्ये भागीदारी मिळणार आहे, यांना शिक्षणाची दारं मोकळी होणार आहे, संपत्ती बाळगण्याचा देखील अधिकार मिळणार आहे. म्हणजेच इतर अल्पसंख्याकांसारखे देखील यांनाही अधिकार मिळणार आहेत. असं जेव्हा गांधीला कळालं तेव्हा गांधी येरवडा तुरुंगात होता आणि त्या तुरुंगात असताना त्यांनी पत्र दिलं की बाबा जर माझ्या वाचण्यामध्ये जे काही वृत्तपत्र येत आहे त्या वृत्तपत्रातून मला असं कळालेलं आहे की आंबेडकरांनी जे काही मागणी केलेली आहे ती मान्य होत आहे आणि ती जर मागणी मान्य झाली तर मला नाईलाजाने आमरण उपोषणाला बसावं लागेल. आणि शेवटी मग अवॉर्ड जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हा त्यांनी 20 सप्टेंबर 1932 आपलं उपोषण डिक्लेअर केलं. आणि उपोषण का डिक्लेअर केलं तर अवॉर्डमध्ये जातीय निवाडामध्ये कम्युनल अवॉर्डमध्ये अस्पृश्य समाजासाठी इतर अल्पसंख्याक समाजासारखे अधिकार बहाल केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने स्वतंत्र मतदार संघ आणि केवळ अस्पृश्य समाजाच्या लोकांना दुबार मतदान करण्याचा अधिकार. मग अस्पृश्य समाजांना दुबार मतदान करण्याचा अधिकार म्हणजे काय तर या स्वतंत्र मतदारसंघामध्ये जे काही अस्पृश्य समाजाचे उमेदवार उभे राहतील त्या उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ अस्पृश्य बांधवांनाच राहील. म्हणजे जी काही सवर्ण मंडळी एखाद्या अस्पृश्य समाजाला घातक असलेला व्यक्ती निवडून देण्याची त्याची मानसिकता असेल ती मानसिकता त्याची पूर्ण होणार नाही, तर केवळ अस्पृश्यांचं हित जो जोपासेल तोच निवडून जाईल. अशा प्रकारची ती दुबार मतदान करण्यामधील एक मतदान करण्याचा अधिकार हा अस्पृश्य समाजाला होता. आणि दुसरा मतदान करण्याचा अधिकार जे काही सर्वसामान्य गटातील व्यक्ती उभा राहील त्याला देखील मतदान करण्याचा अधिकार या अस्पृश्य समाजाला दिला होता. यावरून काय होईल, यावरून हे होईल की जो काही सवर्ण किंवा स्पृश्य व्यक्ती आहे, स्पृश्य समाज आहे किंवा उच्चवर्णीय समाज आहे त्या समाजातील उमेदवाराला या अस्पृश्य समाजाच्या मताची तितकीच गरज पडेल. आणि जर या अस्पृश्य समाजाच्या मतामुळे जर तो निवडून येणार असेल तर निश्चितच ही जी काही जातीयतेची घृण अवस्था आहे, हे जे काही जातीयतेनं या मनुस्मृतीनं विषमतावादी विचारानं या समाजाला जे जोखडलेलं आहे, बंधनात ठेवलेलं आहे, त्या बंधनातून निश्चितच मुक्त करण्यासाठी स्पृश्य व्यक्तीला देखील काम करावं लागेल. म्हणजे अशा प्रकारचा दोन मतदान करण्याचा अधिकार या अस्पृश्य समाजाला बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये जे काही आपले मत मांडले त्या मत मांडल्यावरून आणि हे जे काही भारतामध्ये जो काही संग्राम त्यांनी चालवला होता, कारण बाबासाहेब म्हणायचे की आम्ही या देवळात किंवा कोणत्याही स्पृश्य माणसाच्या संगतीला राहून
आमचं कधीही भलं होणार नाही, तर आम्हाला या राजकीय सत्तेमध्ये भागीदारी मिळवणं क्रमप्राप्त आहे. कारण राजकीय सत्ता ही गुरुकिल्ली आहे आणि त्यामुळेच आम्ही आमचा विकास करू शकतो. आणि अशा पद्धतीनं स्वतंत्र मतदारसंघ आणि दुबार मतदान करण्याचा जो काही फैसला इंग्रज सरकारने दिला आणि तो राबवण्यासाठी वटहुकूम काढला, तेव्हा मात्र या गांधींना आमरण उपोषणाला जावं लागलं. कारण त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या विचारामध्ये एकच होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी या अस्पृश्य समाजाला कोणतेही अधिकार मिळू देणार नाही. अस्पृश्य समाजाला राजकीयच काय, तर अस्पृश्य समाजाला स्वतंत्र नेताही नसला पाहिजे, या विचारसरणीनं ग्रासलेला हा माणूस होता. आणि मग शेवटी काय झालं, तर या देशामध्ये बहुसंख्य लोक अस्पृश्य आहेत. अस्पृश्य लोकांची पाहिजे ती परिस्थिती बिकट होती. कोणत्याही प्रकारे आर्थिक प्रबलता नव्हती, शिकलेले मोठ्या प्रमाणावर नव्हते, त्याचबरोबर जे काही अवलंबून होते स्वतःचे व्यवसाय देखील नव्हते. परंतु तरीही या अस्पृश्य समाजाला मिळालेले अधिकार मी कोणत्याही परिस्थितीत वापस जाऊ देणार नाही. म्हणून बाबासाहेबांचंही तेवढंच निठूर होतं की या रस्त्यावरील दिव्याच्या खांबाला मला जरी लटकून फाशी दिली तरी चालेल, परंतु मी हे जे काही मेहनतीने परिकष्टाने जे काही मिळवलेले अधिकार आहेत, हे अधिकार मी वापस देणार नाही. आणि या अधिकार वापस देऊन मी माझ्या 7 कोटी बांधवांचं नुकसान करणार नाही, अशा प्रकारचं बाबासाहेबांचं वक्तव्य होते. म्हणजे एकीकडे गांधी मरेपर्यंतचा जो काही उपोषण करतो की मी मरेन, माझा तू कोणत्याही परिस्थितीत यांना अधिकार देणार नाही. आणि एकीकडे बाबासाहेब म्हणतात की मला विजेच्या खांबाला जरी लटकवलं तरी मी या अधिकारापासून माझ्या समाजाला वंचित होऊ देणार नाही. परंतु